तर युती केली असती तर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असता असं वक्तव्य गणेश नाईकांनी केलंय। कुणी कितीही वल्गना केल्या, मला घेरण्याचा प्रयत्न केला तरी आम्हीच जिंकणार असा विश्वासही यावेळी नाईकांनी व्यक्त केलाय। तर क्लीन स्वीप करून महापौर आमचाच होणार असंही गणेश नाईक म्हणाले। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी ते आलेले आहेत। नाईक साहेब, अनेक निवडणुका तुम्ही पाहिलेल्या आहात, मात्र या निवडणुकीचं रंग जरा वेगळं दिसतं। या निवडणुकीचं आकलन तुम्ही कसं कराल? ग्रामपंचायतीपासून अगदी केंद्रापर्यंत तुम्ही निवडणुका पाहिल्यात, मात्र हे थोडंसं चॅलेंजिंग वाटतं यावेळी 2026। काही लोकांनी हरामाचा पैसा कमवलाय, तो पैसा लोकांमध्ये वाटण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु जनता त्या पैशाला नाकारत आहे। आणि माझा विश्वास आहे की नवी मुंबईची सुजाण जनता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतं देऊन त्या ठिकाणी त्यांना यशस्वी करतील। भारतीय जनता पक्षाचा महापौरच या शहराच्या महापालिकेमध्ये बसेल असा विश्वास मी व्यक्त करतो। तुम्ही सुरुवातीपासून ज्या पद्धतीने बोलत होतात की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय झाला नाही पाहिजे, आणि ती स्थिती आहे। आता सगळ्यांना न्याय देता आला, सगळ्यांना उमेदवार मिळाले, तब्बल 111 प्रभागामध्ये तुम्ही लढताय। युती होणार होती, मात्र ती तुमच्या या काही अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून युती होऊ शकते। बाब असे की युती झाली असती तर काही कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असता, ही गोष्ट खरी आहे। आणि म्हणून आता 111 वॉर्ड मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार लढत आहेत। माननीय मोदीजींचं कार्य, देवेंद्र फडणवीसचं कार्य आणि मी केलेलं थोडंफार कार्य हे जनतेच्या समोर ते नेत आहेत। माझ्या बरोबर सगळे कार्यकर्ते गेली 5 वर्ष जनतेची सेवा करण्यामध्ये अतिशय मग्न होते। त्याचा निकाल 15ला निवडणूक आणि 16 जानेवारीला रिझल्ट, त्यामध्ये जनतेचं कौल दिसेल। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।